आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील। अल्पसंख्याक मुस्लिम मोर्चातर्फे आज सोलापूर येथे तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि त्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही आज अल्पसंख्याक मोर्चातर्फे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती सोलापूरमध्ये। आज आमची आता बूथनिहाय प्रत्येक बूथनिहाय आमची चर्चा झाली। कार्यकर्त्यांना सूचना केल्या गेल्यात की 7 दिवस अजून आपल्याकडे बाकी आहेत। आपण आत्तापासून घराघरामध्ये आणि प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार, मोदीजीने केलेलं काम, देवेंद्र फडणवीसजीने केलेलं काम ते आपण जनतेपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जावं आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाजाची मतं या 3 उमेदवाराला कशी मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावे। काँग्रेसने 70 वर्षापासून आपण एकच बघितलं असेल की 70 वर्षापासून काँग्रेस फक्त मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाची भीती दाखवत आहे आणि मतं घेत आहेत आणि मतं घेतल्यानंतर ते काँग्रेसचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत ते कुणीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे किंवा कुणाकडेही लक्ष त्या ठिकाणी देत नाही, मुस्लिम समाजाकडे लक्ष देत नाही। म्हणून माझी विनंती असणार आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आत्ता निश्चय केला आहे की आम्ही 7 दिवस गल्लीमध्ये वस्तीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या घराघरात जातील, मुस्लिम समाजाच्या वस्तीत जातील आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं त्या ठिकाणी आम्ही आव्हान करतो। यावेळी प्रमुख उपस्थित जाकीरबाई सगरी अध्यक्ष, जाकीर डोका माजी अध्यक्ष, सय्यद रचबरी महामंत्री, करीम सय्यद महामंत्री, जिशान सय्यद महामंत्री, कदीर शेख महामंत्री, तन्वीर गुलजार राष्ट्रवादी दादा गट, जुबेर रामपुरे रिक्षा संघटना अध्यक्ष, महबूब गुलजार अध्यक्ष, शकील शेख उपाध्यक्ष, आदम शेख उपाध्यक्ष, शाहरुख मनियार उपाध्यक्ष, ताजुद्दीन बानकरी उपाध्यक्ष आदि उपस्थित होते।